महाराष्ट्रात एक असं मंदिर आहे ज्याबद्दल आजही फारच कमी लोकांना माहीत आहे. जगात कुठेच नाही असं मंदिर. तर नमस्कार मित्रांनो, मी यश बनसोड आणि बघून सांगतोच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपातील मोहिनीराज मंदिर. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुका पौराणिक काळात देवांपासून ते कलियुगात संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि याच तालुक्याचे ग्रामदैवत म्हणजे श्री मोहिनीराज मंदिर. या मंदिराचा थोडक्यात इतिहास आपण जाणून घेऊयात. समुद्रमंथन झाले असता 14 रत्ने बाहेर आली. त्यापैकी एक हे अमृत. अमृत वाटपाचे काम देवांनी श्री विष्णूकडे सोपवले. श्री विष्णूंनी अर्धनारीनटेश्वर मोहिनीचे रूप घेऊन देव आणि दानव यांच्यात अमृत व मदिरा यांचे वाटप युक्तीने केले. हे फक्त राहू व केतू या दानवांना लक्षात आले व ते देवांच्या पंक्तीत येऊन बसले. मोहिनी रूप घेतलेल्या विष्णूंनी त्यांना अमृत दिले, परंतु त्यांनी अमृत पिताक्षणी ते विष्णूंच्या लक्षात आले व सुदर्शन चक्राने लगेच त्यांचे शिर छेदले गेले, परंतु त्यांचे शिर अमर झाले. हे मोहिनीराज मंदिर आहे. समुद्र मंथनाच्या वेळेला भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला. ज्यावेळेला समुद्र मंथनातून जे अमृत निघालं, रत्न 14 रत्नापैकी एक अमृत निघालं, तर ते अमृत वाटपासाठी देव आणि दैत्य यांच्यामध्ये वाटप झालं. ते दैत्यांना सुरा म्हणजे दारू आणि देवांना अमृत याप्रमाणे ते वाटायचं होतं. तर राहू नावाचा दैत्य देवांच्या पंक्तीमध्ये येऊन बसला. आपल्याला अमरत्व प्राप्त होण्याकरता तो राहू देवाच्या पंक्तीत येऊन बसला. त्याच्यानंतर चंद्र आणि सूर्य यांच्यात ते लक्षात आलं. तोपर्यंत राहूनी कंठापर्यंत अमृत पिलं होतं. तर ते त्यांच्या लक्षात आलं. विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला, नृत्य केलं. विष्णूंनी मोहिनी अवतारामध्ये नृत्य केलं. त्या नृत्याला ते मोहित झाले आणि मग त्याच्यामध्ये विष्णू भगवानांनी त्या राहूचा शिरच्छेद केला. श्री विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन अमृताचे वाटप केले ते ठिकाण नेवासे, म्हणून मोहिनीराजाचे भव्य मंदिर नेवासा येथे आहे. मंदिराचे सर्व बांधकाम हेमाडपंथी स्थापत्य शैलीमध्ये आहे. प्रत्येक दगड नक्षीने कोरलेला आहे. विविध प्रकारची मूर्ती दगडांवर आहेत. मंदिर पुरातन असून त्यांचे बांधकाम अहिल्याबाईंचे दिवाण श्री चंद्रचूड जागीरदार यांनी करून घेतले आहे. मंदिराचे बांधकाम उंचावर असून प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. रजाकाराच्या काळामध्ये मुसलमान लोक मूर्ती किंवा मंदिराची तोडफोड करायची. हे मंदिर जे आहे हे दुसरं पहिली जागा तिकडे नदीच्या कडेला इकडं, तर तिथं जे मंदिर जुनं आहे. आता ते सगळं भग्नावस्थेत सगळं. तर त्या मूर्ती वाळूमध्ये नदीच्या वाळूमध्ये लपून ठेवल्या होत्या की सुरक्षित राहाव्या म्हणून. तर काही कालांतराने ते होळकरांची, अहिल्याबाई होळकरांचे दिवाण होते जागीरदार, चंद्रचूड जागीरदार, ते दिवाण होते अहिल्याबाई होळकर. तर त्यांना स्वप्नात ह्या मूर्ती गेल्या. त्यांनी सांगितलं माझी मिरवणूक काढा, जिथं रथाचं चाक मोडेल त्या ठिकाणी माझं मंदिर बांधा. त्याप्रमाणे त्यांनी त्या मूर्ती रथामध्ये मिरवणूक काढून वाजत गाजत आले. ह्या जागेवर त्या रथाचं चाक मोडलं म्हणून इथं मंदिर बांधण्यात आलं. आणि त्या रथाची लोखंडी रिंग आणि धाव हे आजही शिखरावर आहे. प्रवेशद्वारावर भालदार चोपदाराच्या मूर्ती असून सभामंडपात प्रवेश केल्यावर पूर्वेकडे तोंड केले असता भव्य गाभाऱ्यात उंच सिंहासनावर शंख, चक्र, गदा, अमृताची कुपी, नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, डोक्यावर मुकुट, पायात तोडे,
व पितांबर परिधान केलेली 4.5 फुटाची उंच भव्य श्री मोहिनी राजाची मूर्ती दृष्टीस पडते व मन प्रसन्न होते. शेजारी श्री लक्ष्मीची मूर्ती आहे. हे समोर जे मूर्ती आहेत दोन, हे समोरचे जे आहे ते मोहिनीराज विष्णू भगवान मोहिनी अवतार आहे. शंख आहे हातामध्ये, गदा आहे, शंख चक्र गदा आणि अमृत कलश आहे इकडं डाव्या हाताला. याप्रमाणे कधी साडी नेसवतो, कधी धोतर नेसवतो, कधी पितांबर नेसवतो. आणि शेजारी जे आहे ती विष्णू पत्नी लक्ष्मी आहे. दोन्ही मूर्ती वालुकामय आहे. आणि इकडं शेजारी जे आहे ती पंचधातूची मूर्ती आहे. ती विष्णू भगवानाची मोहिनीराजाची ती पंचधातूची आहे. तिला उत्सव मूर्ती म्हणतात. ती आता माघ महिन्यामध्ये माघ वद्य प्रतिपदेला या मूर्तीची पालखीमध्ये प्रस्थान होतं. नदीच्या प्रवरा नदीच्या कडेला देवस्थानची जागा आहे, तिथं पाकशाळा म्हणतात. आता मोहिनीराज मंगल कार्यालय असं नाव आहे. त्या कार्यालयात 5 दिवस या मूर्तीचं वास्तव्य असतं. त्यावेळेला तिथं मुक्त अन्नदान, पंक्ती, भोजन, कथा, कीर्तन याप्रमाणे उत्सव. आणि मग पंचमीला माघ मध्य पंचमीला पालखी संध्याकाळी या मंदिरापाशी येते. मूर्तीचं आगमन होतं. त्यावेळेला संध्याकाळी 6-6:30ला तो ताल्याचा कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर त्याच रात्री परत 10 वाजता पालखीचं प्रस्थान होतं गाव प्रदक्षिणेत. म्हणजे त्याची पेठेतून जाते, मग ज्ञानेश्वर मंदिरात तिथं आरती होते, तिथून मग नेवासा बुद्रुकमध्ये, तिथून परत मग रात्रभर ती पालखी फिरते आणि सकाळी परत मंदिरामध्ये मूर्ती येते. अशाप्रमाणे तो उत्सव. अशा दुर्मिळ स्थळांना पर्यटन हे मोठ्या प्रमाणात प्राप्त झाले पाहिजे. हा वारसा पुढच्या पिढीसाठी जिवंत राहायला हवा. मी जे बघितलं तेच तुम्हाला सांगितलं. अशाच अजून एका दुर्मिळ स्थळांची कथा लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.